सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात पीक शेतकरी, आंबा आणि काजू पीक शेतकरी सरकारच्या असलेल्या फसव्या विमा योजनेमुळे आज आर्थिक अडचणीत आलेले आहेत। 2024 निवडणुकीच्या पूर्वी 1 रुपया विमा भरा भाताचा अशा 40,000 शेतकऱ्यांनी 2024 40,000 शेतकऱ्यांनी भात पीक विमा उतरलेला होता। त्यापैकी त्यांचे जे काही निकष होते, तिघर जी होती, त्या तिघरप्रमाणे 8,000 शेतकरी हे पात्र झालेले होते 2024 ऑक्टोबर 2024, आणि त्याची रक्कम 2,45,00,000 रुपये विमा कंपनी देणं त्या शेतकऱ्याला बंधनकारक होती। पण शासनाने अद्यापही भात पीक विम्याची रक्कम 2024ची दिलेली नाही आहे। निवडणूक संपल्यानंतर या योजनेमध्ये बदल करून साधारण त्याला हेक्टरी 450 रुपये, म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी 1 रुपयामध्ये विमा आणि निवडणूक झाल्यानंतर 450 रुपये भात पीक नाचणी 450 रुपये हेक्टरी विम्याची रक्कम त्यांनी चालू केली। आणि त्याच्यामध्ये ज्या काही तिघर होत्या, ह्या तिघरही बदलण्याचं काम या महायुती सरकारने केलं। आणि त्याच्यामध्ये फक्त भात काढणीनंतर जो काही नुकसान झालं तरच विमा मिळणार। आणि त्यामध्ये साधारण यावेळी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण 6,000 लोकांनी फक्त भात पीक विमा उतरलेला आहे। 6,000 साधारण, म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक नजरेसमोर ठेवून शेतकऱ्यांना गाजर दाखवायचं आणि निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं हे महायुती सरकारचं काम आहे। दरवर्षीप्रमाणे आंबा आणि काजू हे नोव्हेंबरमध्ये पैसे भरले जातात। साधारण आंब्यामध्ये 34,000 शेतकऱ्यांनी नोव्हेंबर 24 साधारण 11 कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी रक्कम भरलेली आहे। 11 कोटी रुपये 34,000 शेतकऱ्यांनी। आणि काजूमध्ये साधारण 10,000 शेतकऱ्यांनी साधारण 4 कोटी रक्कम ही विम्याची भरलेली आहे। आणि ह्याच्याप्रमाणे जे आंब्याचं संरक्षित क्षेत्र जे आहे हे साधारण 13,923 हेक्टर आंब्याचं, म्हणजे 14,000। आणि काजूचं संरक्षित क्षेत्र जे आहे हे साधारण 4,500 हेक्टर हे संरक्षित आहे। ह्याच्याप्रमाणे काजूला जे पैसे साधारण 1,20,000 हेक्टरी आणि आंब्याला 1,70,000, आणि गारपीट झाली तर वेगळी रक्कम। ही रक्कम निकषाप्रमाणे 30 जून पूर्वी आंबा आणि काजू शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक होती। याच्या तिघरसुद्धा अद्यापही आम्ही दरवर्षी मागणी करतो आहे। कदाचित विम्याची संरक्षित रक्कम उशिरा मिळेल, पण शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम तुम्ही साधारण जूनच्या पूर्वी जाहीर करा। अद्यापही जाहीर केली नाही। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सन्माननीय वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 3 वेळा भेटलो, आणि त्यामध्ये विमा कंपनीची मीटिंग आम्ही ओरस येथे लावण्याचं कलेक्टरने मान्य केलं। पण अद्यापही ती एकत्रित शेतकऱ्यांची आणि विमा कंपनी आणि कृषी विभाग अशी एकत्रित मीटिंग अद्यापही झालेली नाही आहे। आज या ठिकाणी कोकणातील गणेशोत्सव हा सण आलेला आहे। त्याचसोबत आज शेतकऱ्यांना आंबा आणि काजूसाठी त्याची जी काय निगा राखणं किंवा त्यांना जी काही खतं देणं यासाठी सुद्धा शेतकऱ्यांकडे आज पैसे नाही आहेत। एका अपेक्षेने जे शेतकऱ्यांनी विम्याचे पैसे भरलेले होते, आणि सध्या हवामान जो आहे, वेदर जे आहे, ह्या जिल्ह्यातील मला वाटतं जो पाऊस आहे आज सातत्याने फेब्रुवारी मार्चपासून पाऊस लागणं, उष्णतेचं प्रमाण ह्या तिघर ज्या आहेत आंबा आणि काजूच्या बाबतीत ह्या ओलांडलेल्या आहेत, ह्या तिघर क्रॉस झालेल्या आहेत। पण अद्यापही विमा कंपनीच्या नाकर्तेपणामुळे
आज अद्यापही याच्या टिगरप्रमाणे नुकसान भरपाई घोषित झालेली नाही आहे. अद्यापपर्यंत केंद्र आणि राज्याने ह्या विमा कंपनींचा जो हप्ता भरायला पाहिजे तो अद्यापही केंद्र आणि राज्याने भरलेला नाही आहे आणि त्यामुळे ही रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही आहे. आणि म्हणून उद्याच्या 18 ऑगस्टपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर जमा झाली नाही तर उद्या 20 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि जे जे शेतकरी असतील ह्या शेतकऱ्यांमार्फत वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या असलेल्या विम्याच्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 तारीखला धरणे आंदोलन धरणार आहोत. यामध्ये जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांनी पक्षभेद विसरून या धरणे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती आम्ही करत आहोत. कारण शेवटी हे आंदोलन केल्याशिवाय ह्या गोष्टी निदर्शनास आणल्याशिवाय निश्चितच आंबा आणि काजू याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही आहे. आणि म्हणून गणपतीच्या पूर्वी नुकसान भरपाई मिळण्यासाठी जर 18 ऑगस्टपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास 20 ऑगस्टला धरणे कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी सामील व्हावं ही विनंती आम्ही करत आहोत. आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे